विनंती करतो यापुढे आम्ही कायद्याने संविधान पद्धतीने चालत होतो, पण आता कायदा तोडण्याचा हे मार्ग मला दिसत नाही. कायद्याने चालून आमचा उपयोग होत नाही. शेवटी आम्हाला आमचे तलवार भाली कोयते हातात घ्यावा लागणार आहे. हीच आम्हाला एक त्यांना प्रश्न आहे. आणि या हातामध्ये हे शस्त्र घेताना जर कोणाला काही झालं तर त्याला हे सरकार जप्त करावे आणि त्यावर निषेध करतो. या सरकारचा त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या. आमच्या सर्व समाजाचा हा अधिकार आहे, हा हक्क आहे आणि हा अधिकार हा आम्हाला सगळ्यांमध्ये बाबासाहेबांनी दिलेला आहे. आणि आम्ही आता फक्त बसणारी लोक नाही आहेत, हे त्यांनी ओळखून घ्यावं. आमची मुलं शिकायला लागली हे त्यांना कळून चुकलं म्हणून आम्हाला आता मागे टाकत आहे. पण हा आदिवासी बांधव कधीच गप्प बसणार नाही, असा पेटून उठलेला आहे. आणि महिलासुद्धा तितक्या ताकदीने उठलेल्या आहेत. आता कोणीही गप्प बसणार नाही. आमच्या पुरुषांपेक्षा महिला पुढे जातील हे आम्हाला सरकारला सांगायचं आहे. आणि हे सरकार इथून मागे कुठलंही सरकार असं वागत नव्हतं. हे सरकार प्रत्येक वेळेस आमच्या या मुलांच्या तक्रारी असतील किंवा कोणाचे काही निवेदन असतील मागे ढकलत आहे. हे आता यापुढे होणार नाही असं आव्हान सरकारने जाहीर करत आहे. एवढं बोलतायत. आणि जय आदिवासी. मोठ्या प्रमाणात आदिवासी महिला सुद्धा ज्या आहेत